सूत्र आहे. बरोबर आहे. आपण यालाच धरून प्रश्न आहे सर की आता आयात कमी केल्याने कृषी क्षेत्र स्वतंत्रपणे भरभराटीला येईल आणि शेतकऱ्यांचं कल्याण होईल आणि भारताचा आर्थिक सार्वभौमत्व मजबूत होईल असं आज पंतप्रधान म्हणाले आणि त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की शेतकऱ्यांच्या हिताशी मी कुठलीही तडजोड करणार नाही. तर हे साध्य करण्यासाठी कोणते बदल करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय? त्यांच्याच भाषणातला एक छोटा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, जो त्या बदलाकडे पंतप्रधानांनी लिहिलेला आहे. पंतप्रधानांनी सांगितलं की भारतात स्थूलता वाढलेली आहे आणि ही स्थूलता कमी करायची असेल तर गृहिणींना माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपल्या स्वयंपाकघरातील तेल 10% कमी करावं. म्हणजे पंतप्रधानांच्या आजच्या भाषणातला हा मुद्दा मला फार इंटरेस्टिंग वाटला की देशातल्या नागरिकांना, देशातल्या लोकांना स्थूलता आणि स्थूलतेच्या संबंधीच्या आजाराची जाणीव करून देऊन तुमच्या घरातलं खाद्यतेल 10% कमी करा असं सांगितलं. आता 10% खाद्यतेल जर प्रत्येक घरात कमी झालं तर खाद्यतेलाची आवश्यकताच 10% कमी होईल. आज भारत स्वतःला खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण करत असतानाच त्याची आयात कमी करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही खाद्यतेलाची आयात कमी झाली तर काय बहार येईल किंवा काय मजा येईल हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आपण मॅक्झिमम गोष्टीची आयात कमी केली तर त्या सगळ्या भारतीय अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी होऊ शकतो आणि त्यासाठी आपण आपल्या अन्नपदार्थांवरती किंवा आपल्याला लागलेल्या पदार्थांना आपल्या इथेच उत्पादित करून त्याचा वापर करण्यावरती फोकस केला पाहिजे. म्हणजे याआधी सुद्धा वोकल फॉर लोकल अशा घोषणा देऊन पंतप्रधानांनी हेच सांगितलं आहे आणि त्याचा परिणाम आज आपण बघतो आहोत. म्हणजे अमेरिकेने निर्बंध लादले तरीही जास्तीत जास्त 1 महिना याचा नकारात्मक परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती टिकू शकतो आणि त्याच्या पुढे आपण खूप स्मूथली जाऊ, हे इथल्या अर्थतज्ञांचं म्हणणं हे याचंच प्रतीक आहे. म्हणजे ज्या गोष्टीची आयात करून आम्हाला अधिक खर्च करावा लागणार आहे त्या पदार्थांचं एक तर उत्पादन वाढवू किंवा आमच्या गरजांनाच आम्ही असं कर्टल करूया की ज्यातून आमचं उत्पन्न, आमचे पैसे हे आयातीवरती जास्त जाणार नाहीत. खास करून शेतकऱ्यांच्या विषयावर, ज्याच्यात पंतप्रधानांनी मागे एका भाषणामध्ये व्यक्तिगत हल्ले मला सहन करावे लागतील हे सांगत त्या शेतकऱ्यांच्या विषयामधल्या विशिष्ट मुद्द्यांवरती फोकस करत आपण कुठेही तडजोड करणार नसल्याचं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार